अंदाजानुसार नांदेड जिल्ह्याला मागील 3 दिवसापासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपून काढलाय। या लहरी हवामानाचा सर्वाधिक फटका शेती पिकांना बसला असून अर्धापूर तालुक्यातील अनेक ठिकाणी उभी पिके आडवी झाली आहेत। विशेषतः उन्हाळी ज्वारीचं पीक भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय। अर्धापूरच्या चेनापूर येथील एका शेतकऱ्याची तर 2.5 एकरमधील ज्वारी पूर्णपणे नष्ट झाली आहे। शासनाने तात्काळ नुकसान झालेल्या ज्वारीच्या पिकाचे पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी बालाजी राठोड या शेतकऱ्यांनी केली आहे। पाहूया। मी चेनापूर येथील रहिवासी असून बालाजी हेमाजी राठोड गट क्रमांक 35 मध्ये माझी जमीन आहे आणि माझ्या जमिनीची ज्वारीची ही अवस्था काल 3 दिवसापासून वादळी वारा, पाऊस आणि या नुकसानीमुळे माझी आज 1 हेक्टर जमीन म्हणजे 2.5 एकर जमिनीवरली जे ज्वारी आहे ही ज्वारी जमीन उद्ध्वस्त झाली आहे। आम्ही काय करणार, कसं करणार, हे असं हे पीक लहान पिके होऊन गेली आहे। आम्ही कसं कर्ज फेडणार, कसं पुढचं व्यवहार करणार, याची आता आम्हाला तुम्ही सरकारनं आमच्या मायबाप आम्हाला काहीतरी मदत करायला पाहिजे। पंचनामा करून माझ्या ज्वारीची मला मदत काहीतरी भरपाई करून देण्याची विनंती करतो। आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड